लेट्स प्ले. सुरुवात करूया मेगा फायनलच्या मॅचला. पहिला बॉल घेऊन प्रणय समोर मेहबूब शेख. पंतार प्रभू यांच्याकडनं सुवर्ण संधी. 2 चौका ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मेहबूब शेख यांना. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. इथे विकेटचं पतन. ओ माय गॉड, पहिली मोठी विकेट. मेहबूब शेख मैदानाच्या बाहेर. Thank you so much. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न सूर्या यांचा. अगदी समोर डिफेन्स केला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. प्लेन मिस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस पुन्हा एकदा अगदी सहजरित्याने खेळून काढले. आणखीन एक सिंगल रन टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती पहिली सिंगल रन आली ती चौथ्या बॉलवरती. हीच ती देवणार टीम आहे. कालच्या दिवसामध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती. मुंबईवरून हा संघ दाखल झाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू होता आणि आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या बॉलवरती आले विकेट. सूर्याची विकेट गेलेली आहे. इथे मात्र षटक क्रमांक संपलं पहिलं, ज्यामध्ये धावा खर्च झाल्यात फक्त आणि फक्त 2. चला तर कोणत्याही गोलंदाजाने जर एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज योगेशजी पाटील जे पॅकर आहेत या टीमचे त्यांच्याकडनं असणार आहेत. कोणत्याही गोलंदाजाने जर एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले, कसेही घेऊ दे, मग हॅट्रिक नाही आहे ती कशी, व त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर मॅच जी आहे ती थोडीशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन. सहजासहजी तुम्हाला फटके मारून देणार नाही. ती टॉप क्लास टीम आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही खेळताय ना. टू 2786 4 व्हीलर आहे जी मैदानाच्या बाहेर लागली आहे. प्लीज विनंती करतोय, तिथे साफसफाईची गाडी आलेली आहे, तर प्लीज विनंती करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विराज यांच्यासाठी अगदी सहजरित्याने खेळून काढलेत.
त्यावेळेस आणखीन एक क्लीन बोल्ट, दुसरी विकेट या ओव्हरची, बल्दीच्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट आलेली आहे. आणि इथे षटक क्रमांक आपण पाहतोय 2 संपलेला, एका विकेटसाठी 1000 रुपये राहिले बल्लीचे. षटक क्रमांक पहिला संपले, टीमची दुसरं संपलं, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5. टू 786 4 व्हीलर गाडी आहे, जी कोणाची असेल ती काढायची आहे, कारण की साफसफाईची गाडी तिथे आलेली आहे, त्यांना अडथळा निर्माण होतोय, तर प्लीज विनंती करतोय. चला आणखीन एक चांगला चेंडू, पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव आले, डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या त्याने खेळून काढले, आणखीन एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा दाफलकावरती टोटल लागल्यात. टीमची धावसंख्या टोटल लागल्यात दाफलकावरती 7 बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरचे 3. पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेटचं पतन. व्हाईट बॉल जरूर आहे, परंतु विकेट आणखीन एक गमावली आहे. विकेट क्रमांक 5वी मैदानाच्या बाहेर चालली आहे. तर काही जोश राहिलेला नाहीये, जल्लोष राहिलेला नाहीये या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. एकतर्फी सामना कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे, की कारण की देवणार संघ जो आहे ना, तो तेवढाच ताकदीचा संघ आहे, ज्याने मात्र भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने एक सिंगल रन, टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती लागल्यात 8 धावा, शेवटचे 9 धावा दाफलकावरती लागल्यात. बॉल झाले ती ओव्हरच्या आतापर्यंत 4-2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. त्यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक विकेटचं पतन, प्रथम सुतार अगदी सस्यामध्ये बाद होत आहेत. धक्का क्रमांक 6 लागलाय. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा दाफलकावरती लागल्यात. गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार. इथे विकेटचं पतन, ऑल आउट झालाय. जय साई एंटरप्राइजेस शिरवणे संघ मेगा फायनलच्या मॅच मध्ये देवणार टीमला फक्त आणि फक्त 11 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 11ची गरज आहे चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी. पर्व क्रमांक 32 या स्पर्धेचं आणि 32वी ट्रॉफी उचलण्यासाठी आता देवणार टीमला बनवायच्या आहेत 11 धावा. चला 11ची गरज आहे. लेट्स प्ले. पुन्हा एकदा सूर्या 11 डिफेंड करायचे आहेत. फिल्डिंग सेट केली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. 10 रनची गरज आहे आता या मॅच मध्ये.
माफ करा 10 धावा जिंकण्यासाठी आहेत आणि इथे करण पाटील हा खेळाडू बाद झाला. हा मोठा खेळाडू आहे देवनार टीमचा, त्याला मात्र बाद करण्यामध्ये सूर्या झाला यशस्वी. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. सूर्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस समोरच्या दिशेला बॉल सीमारेषा पार, बाउंड्री आली आहे सणीच्या बॅटमधनं. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन 5 धावसंख्येची गरज आहे. 5 धावसंख्येची गरज आहे देवनार टीमला हा सामना जिंकण्यासाठी. तीन बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक चौकार आलाय. स्कोर इज लेवल. शेवटची 1 धाव बाकी आहे आणि ही स्पर्धा जी आहे ना ती आता देवनार टीमच्या बाजूने चाललेली आहे. यावेळेस व्हाईट बॉल. चॅम्पियन बनलाय कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरोणे. प्रकाश होतातील अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा जिंकलेली आहे काव्या 8 शिरोणे टीमने. अर्थातच देवनार टीमने हा सामना जिंकला, ही स्पर्धा जिंकली आहे आणि ते ठरलेत या स्पर्धेचे चॅम्पियन. उपविजेता संघ ठरलाय जय साई इंटरप्राइज.